मंडळी, आगामी विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। येणाऱ्या 20 नोव्हेंबरला आपल्या विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी असणार आहे आणि 25 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याचं चित्र जवळपास स्पष्ट होईल। आता महायुतीमध्ये भाजपने आपली पहिली 99 उमेदवारांची यादी काल परवाच जाहीर केलेली आहे आणि त्या पाठोपाठ काल एकनाथ शिंदेने देखील आपली 45 उमेदवारांची पहिली यादी या ठिकाणी आता जाहीर केलेली आहे। म्हणजे एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मूळ शिवसेनेपासून फारकत घेत बंड केलं आणि थेट गुवाहाटी गाठली आपल्या 40 आमदारांसोबत आणि त्यानंतर महायुतीची स्थापना झाली आणि महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी देखील 45 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे। आता नेमके कोणकोणते ते 45 उमेदवार आहेत, त्यांच्या त्या मतदारसंघामध्ये त्यांची एकूण राजकीय गणितं नेमकी कशी आहेत, नेमकं या मतदारसंघांमध्ये कोण जिंकतंय कोण हारतंय, एकूणच तिथला त्या मतदारसंघाचा नेमका अंदाज काय आहे, हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। म्हणजे काही महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणूक पार पडली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 15 जागा आल्या होत्या आणि त्यापैकी 7 जागांवरती विजय मिळवण्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी यश मिळवलं होतं आणि त्यानंतर जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये 12.95% इतकं मतदान शिंदे गटानं पहिल्यांदाच घेतलेलं होतं उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतल्यानंतर। आणि एकूणच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं एकूण जे काम राहिलेलं आहे गेल्या 2.5 वर्षांमध्ये ते काही अर्थाने कौतुकास्पद राहिलेलं आहे। लाडकी बहीण योजना असेल, महिलांना एसटी मध्ये 50% सूट असेल, यासारख्या अनेक योजना या खऱ्या अर्थानं आगामी निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पथ्यावर पडणार असं दिसतंय। अनेक गोष्टींमध्ये कुठंतरी सरकार डॅमेज होते की काय असं दिसत असतानाच ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण सारखी योजना जाहीर केली। महिलांना एसटी मध्ये 50% सूट देणं असो, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना असो किंवा मग लाडक्या भावांसाठी कौशल्य विकासाच्या योजना असो, असे अनेक उपक्रम एकनाथ शिंदे यांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये राबवले। जनतेमध्ये जाऊन मिसळणारा मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख एकूण झाली आणि आता त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे सज्ज झालेले आहेत। महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हा 26 नोव्हेंबरपर्यंत आहे आणि 25 नोव्हेंबरला महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे चेहरे एकनाथ शिंदे असणार आहेत अशी चर्चा सगळीकडे आहे। आता त्या दृष्टीनं 45 उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे। त्यामध्ये त्यांनी 33 विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे। 9 नवखे उमेदवार आहेत आणि 3 अपक्ष उमेदवारांना त्यांनी या ठिकाणी संधी दिल्याचं आपल्याला दिसतंय। एक एक करून आपण कोणकोणत्या जागा आहेत ते पाहूयात। पहिली जागा अर्थातच कोपरी पाचपाकाडी मतदारसंघाची आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तो मतदारसंघ आहे। स्वतः एकनाथ शिंदे हे तिथले लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे भरपूर सारा विकासात्मक राजकारण त्यांनी कोपरी पाचपाकाडी या मतदारसंघामध्ये केलेलं आहे। त्यामुळे त्यांचं पारडच त्या मतदारसंघामध्ये जड असताना आपल्याला दिसत आहे। त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे साक्री विधानसभा मतदारसंघ। इथून मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या मंजुळा गावित यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे। माजी आमदार बापू चौरे यांचे पुत्र प्रवीण चौरे हे देखील महाविकास आघाडीकडून इथून इच्छुक आहेत। एकूणच बहुरंगी लढत असणारे अनेक जण इच्छुक आहेत। गेल्या निवडणुकीमध्ये मंजुळा गावित यांना जवळपास 7,000चं मताधिक्य मिळालेलं होतं आणि या निवडणुकीत सुद्धा काहीसं त्यांच्या बाजूनच वातावरण दिसतंय। पुढचा मतदारसंघ आहे जळगाव ग्रामीण। जळगाव ग्रामीण मधून महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असणारे गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे।
एकूणच या मतदारसंघाचा जर आपण एकूण अंदाज घेतला किंवा इतिहास पाहिला तर गुलाबराव वर्सेस गुलाबराव अशीच काहीशी लढाई या ठिकाणी राहिलेली आहे. देवकर गुलाबराव म्हणजे गुलाबराव देवकर हे आणि गुलाबराव पाटील अशी एकूण तिथं लढत राहिलेली. पण गेल्या वेळेस चंद्रशेखर अत्तरदे यांना नमून गुलाबराव पाटील यांनी विधानसभा गेल्या पंचवार्षिकची निवडणूक मारलेली होती. यावेळेस अनेक जण इच्छुक आहेत. शरद पवार गटाकडून देखील इथं दावेदारी केली जाते. त्यामुळं पण एकूणच गुलाबराव पाटील हे सत्तेत असल्यामुळं अनेक मोठा निधी या मतदारसंघामध्ये गेल्या काही काळामध्ये आला. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा गुलाबराव पाटील हेच विजय होतील अशी चिन्ह आहे. आता आपण पुढचा मतदारसंघ घेणार आहोत तो म्हणजे पाचोरामधून किशोर पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. पण या मतदारसंघामध्ये कुठेतरी महायुतीमध्येच धुसफूस असल्याचं पाहायला मिळत आहे. अमोल शिंदे जे भाजपचे इच्छुक होते त्यांच्यामध्ये आणि किशोर पाटील यांच्यामधला वाद हा सगळ्यांना जवळपास माहीत आहे आणि त्या वादामुळे कुठेतरी अंतर्गत धुसफूस असलेली या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये स्थानिक भाजप कार्यकर्ते नेमकं कोणाचं काम करणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे. ठाकरे गटाकडून वैशाली सूर्यवंशी यांची उमेदवारी इथून जवळपास निश्चित मांडली जात आहे. त्यामुळे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढाई या पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये होताना आपल्याला दिसत आहे. पुढचा मतदारसंघ आहे बुलढाण्यामधून संजय गायकवाड यांना संधी मिळालेली आहे. प्रेमलता सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बुलढाण्याची उमेदवारी मागितलेली होती. पण पुन्हा एकदा तिथून संजय गायकवाड यांना संधी मिळालेली आहे. त्याच निमित्तानं आता प्रेमलता सोनावणे बंडखोरी करणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे संजय गायकवाड यांच्यासाठी धोक्याची घंटा बुलढाणा मतदारसंघामध्ये आपल्याला दिसते. मेहकरमधून संजय रायमुलकर यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. दिग्रजमधून संजय राठोड यांना एकूणच त्या मतदारसंघामधलं बंजारा मतांचं समीकरण लक्षात घेता पुन्हा एकदा संजय राठोड यांना संधी मिळालेली आहे. काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल ठाकरे यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून इथून जवळपास निश्चित मांडली जाते. पुढचा मतदारसंघ आहे नांदेड उत्तर मधून बालाजी कल्याणकर यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. कळमनुरीमधून संतोष बांगर यांना संधी मिळालेली आहे. पण इथं वंचितची मतं देखील निर्णायक ठरणार आहेत. वंचितनं इथून आपला उमेदवार जाहीर केलेला आहे. दिलीप मस्के यांची उमेदवारी जाहीर केलेले बंजारा मुस्लिम हटकर ही मतं इथं महत्वाची ठरणार आहेत. ठाकरे गटाचे अजय पाटील इथून दावेदारी करतायत महाविकास आघाडीकडून. एकूणच ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी या मतदारसंघामध्ये लढत असणार आहे. सिल्लोडमधून अब्दुल सत्तार जे की आता महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांची उमेदवारी सिल्लोडमधून महत्वाची आहे. जरांगे फॅक्टरी तर ऍक्टिव्ह आहे या मतदारसंघामध्ये आणि कुठेतरी महायुतीमध्येच दानवे विरुद्ध सत्तार असं एक कलगीतूर आपण बऱ्याच वेळा रंगताना बघितलेला आहे. त्यांच्यामध्ये जो वाद आहे त्या वादाचा कुठेतरी अब्दुल सत्तारांना मतदारसंघामध्ये फटका बसणार काही आपल्याला पाहावं लागेल. वैजापूरमधून रमेश बोरणारे यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचा पराभव केलेला होता. पण आता नुकतंच भाजपचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश सूर्यवंशी यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला इथे. त्यामुळे दिनेश सूर्यवंशी यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते. पुढे नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा सुहास कांदे यांना संधी देण्यात आलेली आहे. छगन भुजबळ यांचे पुत्र समीर भुजबळ यांनी या मतदारसंघावर दावेदारी केलेली होती. पण आता पुन्हा एकदा सुहास कांदेच यांना या ठिकाणून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता अशावेळी छगन भुजबळ काय भूमिका घेतात, समीर भुजबळ काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. मालेगाव बाह्यमधून दादा भुसे या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. काँग्रेसचं मतदान या ठिकाणी बऱ्यापैकी असलं तरी सुद्धा गेल्या काही निवडणुकांमध्ये दादा भुसे यांनी मालेगाव बाह्यमधील जे सुप्रसिद्ध घराणं आहे हिरे घराणं, या हिरे घराण्याला कुठंतरी पराभवाचे धक्के दिलेले आहेत दादा भुसे यांनी. यामध्ये काँग्रेसमधून प्रसाद हिरे इच्छुक आहेत आणि ठाकरे गटाकडून हिरे घराण्यातील अद्वे हिरे त्याचबरोबर ठाकरे गटाकडून बंडू काका बच्छाव देखील या मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत. त्यामुळं आता इथून शिंदे गट विरुद्ध काँग्रेस की शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होणार हे पाहावं लागेल. ओळा माजीवाडामधून प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळालेली आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रकाश सुर्वे यांना उमेदवारी मिळालेली आहे. चांदिवली विधानसभा मतदारसंघामधून दिलीप लांडे
पुन्हा एकदा त्यांना संधी मिळालेली आहे शिंदे गटाकडून. कुर्ला विधानसभा मतदारसंघामधून मंगेश कुडाळकर यांना संधी मिळालेली आहे. माहीम विधानसभा मतदारसंघामधून सदा सरवणकर यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. आता नुकतीच मनसेची यादी जाहीर झाली. माहीम मधून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे या माहीम विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवणार आहेत. हे जवळपास निश्चित झालेलं आहे. ठाकरे गटाकडून इथे कोणाला संधी मिळते हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे. पुढचा मतदारसंघ आहे भायखळा विधानसभा मतदारसंघ. भायखळा विधानसभा मतदारसंघामध्ये यामिनी जाधव या शिंदे गटाकडून यामिनी जाधवांना तिकीट मिळालेलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामधून यामिनी जाधव या उभ्या राहिल्या होत्या, पण ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे भायखळ्यामधून अरविंद सावंत यांना खूप मोठं मताधिक्य पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे यामिनी जाधव यांना कुठेतरी धोक्याची घंटा आहे भायखळा विधानसभा मतदारसंघामधून, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता या व्यतिरिक्त ठाकरे गटाने अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांना पाठिंबा द्यायचं जवळपास उद्धव ठाकरेंचं ठरतंय की काय, अशा चर्चा आहेत. त्यामुळे आता इथली एकूण गणित कशी होतात हे आपल्याला आगामी काळामध्ये समजेलच. पुढचा कर्जत विधानसभा मतदारसंघ आहे. तिथे महेंद्र थोरवे यांचं तिकीट जवळपास कन्फर्म झालेलं आहे. ठाकरे गटाचे नितीन सावंत यांनी इथे दावेदारी केलेली आहे. महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट मिळतंय आगामी काळात कळेल. अलिबाग विधानसभा मतदारसंघामधून महेंद्र दळवी. अलिबाग मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला मानला जातो. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे असलेले असून चित्रलेखा पाटील यांनी इथे दावेदारी केलेली आहे. आणि महाविकास आघाडीकडून अलिबाग हा मतदारसंघ शेकापसाठी सोडण्याचा कुठेतरी विचार सुरू आहे असे चर्चा आहे. पण शिंदे गटाकडून महेंद्र दळवी यांना इथे तिकीट मिळालेलं आहे. महाड विधानसभा मतदारसंघामधून नुकतंच ज्यांना एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं असे भरत शेठ गोगावले यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांना कदाचित उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गट देखील इथून इच्छुक आहे. त्यामुळे आता इथे कसं गणित पुढचं होणार हे आपल्याला आगामी काळातच समजेल. उमरग्यामधून ज्ञानराज चौगुले यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली. ठाकरे गटाचे डॉक्टर संजय कांबळे यांनी ते दावेदारी केलेली आहे. सांगोल्यातून काय झाडी काय डोंगर फेम असणारे शहाजी बापू पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. काही दिवसांपूर्वीच शहाजी बापू पाटील यांची तब्येत खालावली होती, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळते की नाही यावर साशंकता होती. पण अखेर शिंदे गटाने शहाजी बापू पाटील यांना संधी दिलेली आहे. आता सांगोला हा मतदारसंघ शेकापचे गणपतराव देशमुख यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना आता इथून महाविकास आघाडीकडून संधी मिळते की दीपक साळुंखे यांना मिळते आपल्याला पाहावं लागेल. कोरेगाव मधून पुन्हा एकदा आमदार महेश शिंदे यांना संधी मिळालेली आहे. शिंदे गटाकडून विकासात्मक राजकारणासाठी महेश शिंदे ओळखले जातात. त्यांच्या विरुद्ध आता नुकतेच सातारा लोकसभा निवडणूक लढवलेले शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे. त्यामुळं 2019ला जी लढत झालेली होती तीच लढत पुन्हा एकदा कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे. पण एकूणच जे मतदारसंघामध्ये विकास काम झालेली आहेत त्या आधारे महेश शिंदे यांचं पारडं इथं जड दिसते आपल्याला. परांडा विधानसभा मतदारसंघामधून आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे जे चर्चेत असतात असे तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा संधी शिंदे गटाने दिलेली आहे. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र या विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे जे ओमराजे निंबाळकर आहे यांना या मतदारसंघामधून चांगली आघाडी मिळालेली होती. त्यामुळे तानाजी सावंत यांच्यासाठी कुठेतरी धोक्याची घंटा मांडली जाते. ठाकरे गटाकडून ज्ञानेश्वर पाटील यांची उमेदवारी निश्चित मांडली जात होती, पण काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन झालं. तर त्यांच्यानंतर कोणाला उमेदवारी मिळते आपल्याला पाहावं लागेल. पाटण विधानसभा मतदारसंघामधून शिंदे गटाचे जे गृहराज्यमंत्री आहेत शंभूराजे देसाई यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. त्यांच्या विरुद्ध जी पारंपरिक लढाई आहे सत्यजित सिंह पाटणकर त्यांना पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
यानंतर पुढचा मतदारसंघ आहे दापोली विधानसभा मतदारसंघ. दापोलीमधून योगेश कदम यांना पुन्हा एकदा तिकीट मिळालेलं आहे. आता रत्नागिरीमधून उदय सामंत यांना पुन्हा एकदा तिकीट मिळालेलं आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामधून दीपक केसरकर यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. राजन तेली नुकतेच ज्यांनी भाजपमधून ठाकरे गटामध्ये प्रवेश केला असे राजन तेली यांना ठाकरे गटाकडून इथून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. राधानगरी विधानसभा मतदारसंघामधून प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. के.पी. पाटील ठाकरे गटाकडून इथून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर मध्यमधून प्रदीप जयस्वाल आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून संजय शिरसाट यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे. तर बघा, एकूण हे असे 33 विद्यमान आमदार आहेत ज्यांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. आता या विधानसभा निवडणुकीमध्ये जे नौखे कोण उमेदवार आहेत जे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत त्यामध्ये चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाच्या ज्या माजी आमदार आहेत लता सोनावणे यांचे पती चंद्रकांत सोनावणे यांना पुन्हा एकदा तिकीट मिळत आहे. त्यानंतर एरंडोल विधानसभा मतदारसंघामधून चिमणराव पाटील आमदार आहेत, त्यांचे चिरंजीव अमोल पाटील यांना पुन्हा एकदा संधी या ठिकाणी शिंदे गटाने दिलेली आहे. त्याचप्रमाणे आता संदीपान बुमरे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले, त्यामुळे पैठणची जागा रिकामी झालेली होती आणि त्या जागेवरती पुन्हा एकदा संदीपान बुमरे यांचेच चिरंजीव विलास बुमरे यांना पैठण विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आलेली आहे. आता याचप्रमाणे रवींद्र वायकर देखील मुंबई उत्तर पश्चिम मधून आत्ताच नुकतेच लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून गेले. रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर ज्या आहेत त्यांना जोगेश्वरी पूर्व मधून पुन्हा एकदा शिंदे गटाने संधी दिलेली आहे. यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ येतो म्हणजे दर्यापूर मधून नुकतेच जे लोकसभेवरती निवडून गेलेले बळवंतराव वानखेडे आहेत, बळवंतराव वानखेडे यांचा मूळ मतदारसंघ हा दर्यापूर, तो रिकामा झाला ते निवडून गेल्यामुळे आणि इथे आता शिंदे गटाने त्यांचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. पुढचा मतदारसंघ आहे राजापूर. इथं सरप्राइझिंगली उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना संधी देण्यात आलेली आहे. किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक होते, पण तिथे नुकतेच नारायण राणे हे निवडून गेले. पण कुठेतरी किरण सामंत यांची नाराजी या ठिकाणी दूर करण्यासाठी त्यांना राजापूर विधानसभा मतदारसंघामधून शिंदे गटाने पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. यानंतर खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दिवंगत आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं. आता त्यामुळे त्यांचे जे चिरंजीव आहेत सुहास बाबर त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. जालन्यामध्ये अर्जुन खोतकर यांना पुन्हा एकदा म्हणण्यापेक्षा पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. गेल्या वेळेस त्यांचा पराभव झालेला होता, कैलास गोरंट्याल काँग्रेसचे त्यांनी पराभव केलेला होता. पुढचा मतदारसंघ आहे करवीरमध्ये चंद्रदीप नरके यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. गेल्या वेळेस दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांनी त्यांचा पराभव केलेला होता आणि पुन्हा एकदा चंद्रदीप नरके यांना संधी देण्यात आलेली आहे. आता हे जवळपास 9 उमेदवार नौखे आहेत ज्यांना पुन्हा एकदा काहींना नव्यानं संधी देण्यात आलेली आहे, काही जणांचा अगोदर पराभव झालेला होता आणि पुन्हा एकदा त्यांना शिंदे गटाने संधी दिलेली आहे. आता अपक्ष उमेदवार जे आहेत, जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर ज्या अपक्ष उमेदवार यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश घेतलेला होता असे काही अपक्ष उमेदवार आहेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये खास करून मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये एकनाथ खडसे जे भाजपचे आमदार होते, रोहिणी खडसे देखील तिथून आमदार होत्या. यानंतर आता नुकतंच अपक्ष चंद्रकांत पाटील यांना शिंदे गटाकडून तिथून उमेदवारी देण्यात आलेली आहे. अपक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला होता. भंडारा विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष जे आहेत नरेंद्र भोंडेकर यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली होती, पण यंदा शिवसेना शिंदे गटाकडून ते ही निवडणूक लढवत आहेत. खरं तर ही जागा भाजपकडे होती, पण अपक्ष नरेंद्र भोंडेकर विनिंग सीटच्या आधारे त्यांना इथून संधी मिळालेली आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष आशिष जयस्वाल यांना रामटेक विधानसभा मतदारसंघामधून संधी मिळालेली आहे. तर बघा, असे 45 उमेदवार आहेत ज्यांना शिंदे गटाने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संधी दिलेली आहे. त्यामध्ये 33 उमेदवार हे विद्यमान आहेत, 9 उमेदवार हे नौखे आहेत आणि 3 उमेदवार हे अपक्ष आहेत. पण तुम्हाला एकूण काय वाटतंय, या 45 उमेदवारांपैकी
कोणकोणते उमेदवार जिंकू शकतात, कोणकोणते उमेदवार हरू शकतात, तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.